महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भारतीय संघाचा विजयी अभिषेक, पाकिस्तानला लोळवत टीम इंडियाचा सुपर 8 मध्ये दिमागदार प्रवेश, ईशान किशन ठरला विजयाचा शिल्पकार. मुंबई महापालिकेची आज विशेष महासभा, स्थायी सुधार शिक्षण समिती सदस्यांची निवड होणार. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष, तर विरोधी पक्ष नेत्याची ही घोषणा होणार. पदभार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या भाषणाचा व्हिडिओ समोर. अजितदादांच्या जाण्यानं आपण पोरके झालो. भाषणामध्ये अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. अजितदादांच्या अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर. विमानाच्या अपघातानंतर मोठा स्फोट झाल्याचा व्हिडिओतून स्पष्ट, तर डीजीसीएकडून वैमानिकांच्या मद्य चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा नवा निर्णय. अजितदादांच्या विमानामध्ये स्फोटकं होते का? अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात अमोल मिटकरी यांच्याकडून शंका उपस्थित, तर सीआयडी तपासासंदर्भातही नाराजी. मुलुंड दुर्घटनेनंतर एमएमआरडीए प्रशासनाला जाग. मेट्रो 4 आणि 4च्या संपूर्ण मार्गिकेची सुरक्षा तपासणी होणार, तर 5 आरोपींना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, दोघे फरार. महापालिका निवडणुकीनंतरही गणेश नाईक विरुद्ध शिंदे वाद धुमसताच. गणेश नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश, कुमकुमी असेल तर लोकसभा निवडणूक लढवावी. श्रीकांत शिंदेंचं नाईकांना खुलं आव्हान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली एमएमआरडीएची बैठक. वार्षिक अहवाल सादर केला जाणार, तर मुलुंड मेट्रोच्या दुर्घटनेवरही चर्चा होणार. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला. शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आजच निर्णय घेण्याची शक्यता. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष. राजधानी दिल्लीमध्ये आजपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट. पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार. जागतिक नेते, उद्योजक उपस्थित राहणार.